Hello, hi, good Good morning morning. guys, welcome to day 2 of our Goa series vlog and today is my wife's birthday. Happy birthday Shonu. Thank you. सो सकाळी सकाळी लवकर उठलो आम्ही, मस्त झोप झाली, खूप छान झोप झाली आणि आम्ही जातो आता बीचवर. तर दाखव तुम्हाला कसं आहे, खूप छान यांनी एंट्रन्स असं केलेलं आहे. एक सेकंड दाखवतो बघा, असं झुप झुप. चला फोटो सेशन इज ऑन. येस, मग नंतर लक्षात आलं तर हा आहे मिरर आणि हे आहोत आम्ही. बघा किती सुंदर मिरर. आम्ही खूप छान म्हणजे मस्त सकाळी सकाळी छान छान फोटोज काढतील तिथे. आणि जातो आहे बीचवर. सकाळी खूप जोरात लाट असतात त्यामुळे मजा येणार आहे. थोडे रील शूट करायचा प्लॅन आहे, बघूयात. सो हॅलो गाईज, आम्ही रेडी होऊन मस्तपैकी, आता बड्डे होता आता, म्हणजे बड्डे म्हटलं केप गोवा म्हणून खूप छान प्लेस आहे, तिथे जाऊयात, जेवण करू मस्त, तिथून व्ह्यू एन्जॉय करू म्हणून आलो. तर इथे आल्यावर समजलं की गव्हर्नमेंटने सील केलं आहे त्या स्पॉटला. हे बघा, ते सील लावलेलं आहे गव्हर्नमेंटने. आय डोंट नो वाय, बट वॉटर ट्रॅजेडी. सिक्युरिटी म्हणजे त्यांच्याकडे हे नव्हतं, फायर एक्सटिंग्विशर्स नव्हतं. अच्छा, म्हणून म्हणून मग त्यांचं बंद केलं आहे. तर आता इथे जवळच दुसरं एक रेस्टॉरंट आहे, बघू तिथे थोडंफार खाऊ आणि मग जाऊ दुसरीकडे. पण तेच भूक लागली आहे. लेट्स सी, लेट्स गो. मग कसं वाटतंय सोनू बड्डेचं? मस्त, खूप छान वाटतंय. ऊनच राहायचं जास्त, त्यामुळे गाडीच आणली पाहिजे होती राव. हां, जाऊ दे, मी जात. नाही आहे एंट्री असेल फोर व्हीलरला, मग टू व्हीलरला. हां, बघूया, चलो. चलो. इथे बीच आहे, हे पूर्ण समुद्र आहे, खूप छान दिसतंय ना. कॅबुडरामा. हां, कॅबुदरामा तिकडे पुढे आहे. कॅबुदरामा तिकडे पण जाऊ आम्ही, जस्ट ए क्विक विजिट. पुन्हा एकदा आम्ही सी फूड सिझलर ऑर्डर केलं. मग कसं वाटतं, कसं जातं बड्डे शो? छान, मस्त, एकदम रिलॅक्स, निवांत. हां, मजा येते. छान, खूप शांत, पीसफुल आहे. टेक युअर गिफ्ट फ्रॉम माय साइड. आवडे सिरियस? आवडे खूप सही आहे यार. खूप भारी. दाखवतो तुम्हाला, हे पण आहे तुम्हाला? त्यासाठी घेतलं. येत नव्हतं का लग्न केल्यावर? यार, कधी केलं तुम्ही ऑर्डर? घेऊन आलो का सोनू? घेऊन आले? विकत? विकत म्हणजे दुकानात जाऊन? बेस्ट आहे यार, बेस्ट, दी बेस्ट. खूप छान आहे. तुम्हाला माझी चॉईस पण समजली यार. है ना? खूप भारी आहे. भारी ना खरंच, खूप भारी आहे. खूप मस्त आहे. सही आहे. खूपच थँक्स मस्त. यार. थँक्स. थँक्यू. मस्त. दी बेस्ट यार. आवडलं ना तुला? खूप मस्त आहे, खूपच भारी आहे. हॅपी बर्थडे सोनू. थँक्स यार. हॉटेलमधून निघून आम्ही आता आलेलो आहोत काबोदरामा काबोदरामा फोर्टला आलो. बीचला नाही जाऊ शकत कारण खूप ऊन आहे, खूपच त्रास होतो आहे. काय माहिती, साऊथला म्हणजे तिकडे अगोंदा वगैरेला ह्या वेळेस इतकं ऊन नव्हतं लागलं आम्हाला. आता आज खूपच ऊन लागते, चटके बसतात. म्हणजे यामध्ये जास्त उष्णता आहे कारण आता ठीक आहे, आता इथे झाड आहे. हे बघा, हा प्राणी डायरेक्ट अंडरग्राऊंड झालाय.
कोई मेरे नज़दीक नहीं आ सकता, ऐसा हो गया ये प्राणी. खूप ऊन आहे ना यार, मग इतकं उन्हात कसं फिरणार, म्हणून मी अशी पूर्ण Z+ सिक्युरिटीमध्ये आहे सध्या. पण ठीक आहे, आता इथे झाडं आहेत, पेबल बीच आहे इथे खाली. आता आम्ही हे पाणी पिलं, लिंबू पाणी छान होतं, मस्त वाटतं. थोडं हायड्रेटिंग फील होतं आता. हो, आता मस्त आहे की बघू पेबल्स बीच वगैरे, तिकडे एक चक्कर मारू क्विक आणि घरी जाऊन थोडासा आराम करू, म्हणजे मग संध्याकाळी फ्रेश राहता येईल. माझ्या सोनूचा बड्डे आहे ना, इथे काही नाही इतकं बघण्यासारखं. इथे एक चर्च आहे. माझ्या म्हणजे ह्यांनी दिलेलं गिफ्ट बघितलं का? बघितलं त्यांनी खूप छान आहे यार, देताना चालू केलं होतं मी. खूप भारी आहे, मस्त. म्हणजे समीरकडनं मी एक्सपेक्ट नाही करत की ते तसे सरप्राईज देऊ शकता, पहिली गोष्ट. बिकॉज आत्तापर्यंत त्यांनी कधीच मला असं बट आय डिड, कधीच गिफ्ट नाही घेतलं आहे. दिस इज आय थिंक फर्स्ट टाईम, नाही सेकंड. याच्या आधी पण एकदा घेतलं आहे, ते मी नाही सांगू शकत, पण आहे घेतलं एकदा न सांगता. आणि आता म्हणजे दिस इज सेकंड टाईम आय थिंक, बट इट वॉज रिअली नाईस सरप्राईज. आय थिंक द बेस्ट सरप्राईज केलं प्लॅन. क्षितिजा नेहमी माझ्यासाठी घेत असते नेहमी, त्यामुळे मी पण प्लॅन केलं. म्हणजे इथे पेबल पॉइंटला आलो आम्ही. चलो इकडे बस जमली का? पेबल बीचवरून वरती जाताना खूपच मोठ्या पायऱ्या आहे, म्हणजे थोडं जरी चाललं तरी दमायला झालं. अजून बाकी आहे पुढे जाणं. आलो इथून खाली. काय ग का लपवतेस? बड्डे गर्ल स्वतःचा चेहरा रिव्हील नाही करत आहे. दमली दाखवायचं नाही का तुला? आता मस्त आम्ही आता विचार केलाय घरी जाऊ, आराम करू. मग आम्ही भेटूयात तुम्हाला संध्याकाळी. आता भेटूयात नसतं का? मग आपण भेटूयात असतं, मग आम्ही भेटूयात तुम्हाला संध्याकाळी असं नसतं, मग आपण भेटूयात असतं. मस्त ट्रिप चालू आहे पण आमची. खूप ऑलमोस्ट हाफ संपली आता, आजच हाफ बाकी अजून, आज आणि उद्या इव्हनिंगपर्यंत. मग जाऊ घरी मस्त निवांत, परत त्याच रुटीनला. अरे किती मोठा आवाज देतो. तर आम्ही इथे अगोंडाला जाताना एक छान ग्रामदैवतांचं मंदिर होतं, लक्ष्मीनारायणाचं. खूप सुंदर आहे इथे असं. हो, क्षितिजाचा बड्डे तर आज मंदिरात जायचंच होतं. हॅलो, छान आहे मंदिर, खूप सुंदर आहे. तुम्ही पण एकदा येऊन थंड शकता. हो मस्त आहे, खूप छान आहे. क्षितिजा गॉट न्यू फ्रेंड, या न्यू फ्रेंड इन टाउन. या इकडे या या या. दूर किती गोड आहे ती. जायचं, दूर जायचं फिरायला. चला. तिला कळतच आपली भाषा. ऑब्विसली नसेल समजा. मस्त तर सनसेट बघायला जातो आम्ही. हे आमचं हॉटेल आहे. इथे पूल पण आहे, पूल लेवल. Can we shoot? It's not ready yet. Okay. Maybe another 2 days will be. Okay. Good afternoon. How many days you are? Not yet complete. We are leaving tomorrow. Good evening. But I will like to have this in our video. Good evening. You can continue. So what is this exactly? Like it's Christmas tree. Christmas tree. Yeah. Okay. Okay. The Jesus born, no? Oh. So you're making all theme of that, Yes, right? yeah. Okay. Like small village, Oh. and that will be that this thing, the where the cows. Okay. Yeah.
This one? This one. Okay, yeah. okay. It's not ready yet. We are making. So you are going to keep everything like cows and everything in this Yes, yeah, statue statues. form. Yeah. Okay. What you This call year we are a little late. Like. Oh. You have to do it before, right? Yeah. But Like it's we fine. was really busy. So Okay. that's- But it looks it looks like Good, something yeah. We should interesting. start like 10 days before because Oh. the grass should come up. Yeah. So today Okay, only you we have put the mustard, you seeds. have Yeah. put. Okay. That time only it looks. good. So, Yeah. But like it's really nice. very सो परत चेंज करून आम्ही आता सनसेट बघण्यासाठी अगोंदा बीचवर आलो आहे. अगोंदा आणि किती सुंदर सनसेट होतं बघा, किती मस्त सनसेट होतं. हा आहे माझ्या बर्थडेचा सूर्य. येस, म्हणून इतका छान शाईन करतो. Yes. आम्ही आलो आहोत आता बीचवरती आणि फिरतोय आणि छान. गर्दी नाही, काल कसं खूप गर्दी होती तिथे, इथे खूप गर्दी पण नाही आहे. अगोंदा इज रिअली अ नाईस बीच. यू कॅन स्पेंड युअर टाईम हिअर. मस्त आहे. तर पूर्ण 3 दिवसाची ट्रिप पण पूर्ण इथे स्पेंड करू शकतो. तर तुम्हाला पीसफुल फक्त एक शांत वातावरणासाठी म्हणजे पीस ऑफ माइंड म्हणून यायचं असेल तर ठीक आहे. अदरवाईज तुम्हाला फिरायला यायचं असेल तर कदाचित खूप मोठी लाट आली ना. तर असं आहे. तर बघत राहू श्रीजाचा बड्डे अजून कसा आपण स्पेंड करतो. आहे काही काही प्लॅन्स, लेट्स सी. दुपारचा तर फ्लॉप झाला. द केप गोवा बंद होतं, त्यांनी गुगलला पण टाकलेलं नव्हतं. इतकं कसं काय माहिती. ठीक आहे, नेक्स्ट टाईम. तर बीचवर थोडं खेळल्यानंतर आम्ही मस्त चहा पिण्यासाठी एका शॅकमध्ये गेलो आणि तिथे छान चहा ऑर्डर केला, आपला मसाला टी. आणि मग त्यांनी आम्हाला हे पण दिलं. आम्हाला बन मस्का होता. बन मस्का त्यांच्याकडे नसल्यामुळे जस्ट ब्रेड आणि त्यावर मग बटर लावायला दिलेलं. मग खूप छान झालं ते पण. आणि मस्त सनसेट तुम्ही बघू शकता, किती सुंदर दिसतो आहे सनसेट. तर मग आम्ही सनसेट बघता बघता मस्त चहाचा आस्वाद घेतला. अगोंदाच्या स्ट्रीट्स एवढी एकच स्ट्रीट आहे, खूप छान. सो आता बड्डे गर्लसोबत आलो आहे लास्ट बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी. इथं ट्री लास्ट टॉप बर्थडे नाही आहेत माझे म्हणजे birthdays. बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी. म्हणजे डिनरसाठी आलोय. इथं ट्री हा ना, टॉप भीती वाटते मला तो म्हणताना. नाही ग बाळा. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. हो. असंच म्हणजे तर आम्ही इथे एक ट्री टॉप तवा म्हणून हॉटेल आहे तिथे अगोंदाच्या बाजूलाच आहे, तर आलो तिथे डिनर आलोय. करण्यासाठी आणि हो. बर्थडे सेलिब्रेशनसाठी. मस्त आता जाऊयात, बघू कसं आहे एक्सपिरियन्स. सांगतो तुम्हाला. छान आहे. आम्ही बघा reviews तुम्ही बघून बॅक आलो. कॅमने की कसं आहे. आम्ही दाखवतो पोहोचतो आम्ही. तिथं. चल. आम्ही सर्च केलेलं की कुठे जाऊ शकतो असं हम्म. बर्थडेसाठी छान डिनर प्लेस. तर ही आम्हाला दिसली. आम्ही बरेच सर्च केले, त्यामध्ये ही छान वाटली. त्यामुळे आम्ही आलो इथं इकडे. बड्डे गर्लने मस्त आपल्याला दोन ठीक आहे. पहिले फूड मस्त आहे. फिश बघा किती आहे. हे सगळे किंगफिश म्हणजे आपलं सुरमई आहे. एवढी सुरमई एक नंबर. उद्या त्रास तर होणार आहे 100% असं दिसतंय. तर हे आहे रोटी ट्री टॉपचे ट्री टॉप किंगफिश म्हणजे करी आणि फ्राय आम्ही मागवलेला आणि रोटी आणि भात. तर आता हे आम्ही खाणार आहोत. खूप भूक लागली, प्रचंड भूक लागली. आय डोंट नो मी सर्व पण करू शकेल की नाही, इतकी भूक लागली आहे. सर्व तर त्यातच खाऊ की काय. चलो. तर आम्ही एकाच प्लेटमध्ये घेतो आणि खातो आणि सांगतो तुम्हाला की कसं आहे. आणि सेकंड गुड न्यूज, आम्ही आता बड्डे गर्लने एक अजून एक आपल्याला खुशखबर दिली. ती MBA पास झाली.
सिरियसली इट्स अ ड्रीम कम ट्रू. माझ्यासाठी. मिराकल मी म्हणत होतो तिला की रिझल्ट तुझा खराब जरी लागला आजच ना, बोलले. मला नको आजच बोललो मी तिला की खराब असेल तर मला सांगूच नको. मला खोटं सांग की मी पास झालो. पण मी पास झालेली आहे आणि पास झाली खरंच पास झाली आहे मी. रिझल्ट बघितला बघितलाय नाही तर मग आमची मी तयारी खूप होती. खुश आहे. मी अजिबात अभ्यास नव्हता केला आणि पास झाले. हिने कसे पेपर दिले हे तुम्ही कमेंट करून विचारा. मी सांगेल मग एक व्हिडिओ बनवेल मी कसे पेपर दिले. ठीक आहे, मी पास झाले. बस छान मज्जा. मी खूप खुश आहे. माझा बर्थडे आणि माझा रिझल्ट एकाच दिवशी आलाय. आय एम सो हॅपी. मी सांगू नाही शकत. असं MBA होत असेल तर ठीक आहे, होऊन जाईल मग वाटतं. पैसा वेस्ट नाही जाणार. सगळी बिचारी माझी फीस भरताय आणि मी लिटरली काहीच अभ्यास करत नाही. तो त्यांना इतकं टेन्शन येतं. मी फक्त म्हणजे केला मी फक्त एक्झामच्या आदल्या दिवशी केला अभ्यास. काही MBA जरी झाली ना तरी तुम्ही तिला घेऊ नका ॲज अ मॅनेजमेंट आय एम रिली स्मार्ट. मी खूप हुशार मुलगी आहे. तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये पण मला ओनर नाही मॅनेजर म्हणून घेऊ शकता. मी खूप छान सगळं मॅनेज करते. करेल ना, मस्त मॅनेज कर. मी आमचं घर मॅनेज करते तर ह्या माणसाला मॅनेज करते तर कंपनी काय चीज आहे. सो चला पटपट खाऊयात आपण. माझ्या नवऱ्याला पण खूप भूक लागली. एवढा उशिरा मी त्यांना कधी खायला देत नाही घरी ना. तरी पार्सल 2च पीस राहिले. 2 पीस आता पार्सल न्यावं लागेल. बाकी मग सगळं संपवायचा प्रयत्न केला. राईस त्यांनी फुल नाही जमलं. खूप खाल्लं, खूप जास्त खाल्लं, एकदम खतरनाक. मस्त होतं जेवण. Manchester City, work to do for Nuno and West Ham stay in the bottom three. Sean Wright first, how impressed were you with your former side there? They weren't really out of some second, third gear for many parts of it. व्हिडिओ या तुम्ही. ठेव. Happy birthday to Chitija. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. थँक्यू. उडाला का? असं वाटतं म्हणून मी काढलं ते माहित नाही काय आपल्याला. टू गुड. मी काय आणि कालच जो चीज केक खाल्ला तोच खायला आम्ही इथे परत आलो होता. त्यांच्याकडे जिथे आम्ही जेवण केलं तिथे केक नव्हता. आम्ही केक कट केला इथे. बर्थडे गर्ल. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर क्षितिजा. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. मस्त मस्त आहे केक. तर असा होता आमचा डे 2 क्षितिजाचा बर्थडे. मस्त मजा आली, एकदम छान. खूप छान होतं. खूप स्पेशल बर्थडे झाला माझा हा. खूप छान. म्हणजे लास्ट इयर पण खूप छान होता. माझ्याकडून चुकून त्यांना मेणबत्तीचा चटका लागलाय. नाही ठीक आहे, अगोदर ठीक आहे, पण तू मला प्रेम करू शकते या गोष्टीसाठी. तर खूप छान झाला आहे माझा बड्डे. खूप मस्त. तुम्ही पण गोवा प्लॅन करा. बड्डेच्या दिवशी करा, मजा छान येते. आहे. खूप पीसफुल आहे. रेंज नाही इथे अशा गोष्टी आहेत ना, म्हणजे जे कॅफे आणि ते पण आहे ना,
म्हणजे आपल्याकडे असं एखादा असतो की छान आणि तिथे आपण जातो. जसं पुण्यात ला प्लेसीर म्हणून आहे, तिथे आम्ही आय गेस आपल्या आपल्या ॲनिव्हर्सरीसाठी गेलेलो. फर्स्ट अॅनिव्हर्सरी. तर असे क्वचित आहे. इथे सगळेच कॅफेत असे म्हणजे असे छान डेकोरेशन, छान एक कोझी वाईब देणारे, छान वाटतं एकदम. मजा छान येते. युनिक आहे, सगळं छान आहे, सगळं छान आहे. सगळं छान आहे. काहीच तुम्हाला असं नाही की नावं ठेवायचं, सगळं ठेवली पाहिजे असं काहीच नाही, सगळं मस्त आहे. आणि येऊ असं वेळ शकता. पण आता आम्ही जेवायला बराच उशिरा गेलो. ते हॉटेल आम्हाला वाटलं खूप नव्हतं, म्हणजे छान त्याने होतं ऑर्डर हॉटेल. पण खूप लेट डिलिव्हर केली, पण खूप बनवलंच जास्त इतकं होतं, खूप जास्त बनवलं होतं. म्हणजे मोठी क्वांटिटी, तुम्ही बघितलंच असेल, खूप क्वांटिटी मोठी भरपूर होती. आणि लिटरली आम्ही खाल्लं आहे सगळं. खाल्लं दोघं खूप खातो, सोबत तर खूप खातो आम्ही. इतकं खाल्लं. फिश इतके खाऊ नये म्हणता, पण मग खाऊन घेतलं आता. आज लास्ट आहे आमचं की आम्ही खाऊ शकतो. आणि उद्या दुपारी कदाचित, अदरवाईज कुठे आपण फिश बनवतो. सो असा होता बड्डे. थँक्यू समीर, थँक्यू सो मच. ठीक आहे. तर आजच्या खर्चाबद्दल जर सांगायचं झालं तर दुपारचं जेवण आणि इव्हनिंगचं जेवण आणि दुपारी चहा वगैरे, तरच मग जेवण तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार करू शकता, जिथे तुम्हाला जे आवडेल ते. आम्ही फिश प्रेफर केले, त्याप्रमाणे आम्हाला आला स्पेंड. बाकीचं तुम्हाला सांगितलंच, हॉटेलची किती, बाईकची किती. बाईकसाठी मला एक सुचलं आहे की आपण काय करू शकतो, आपण मडगावला उतरतो ना पुण्यावरनं येताना, तर त्यापेक्षा डिरेक्टली म्हणजे काही बस, म्हणजे ज्या बसने मी आलो ती बस तर होती, म्हणजे तुम्ही पॅलेलोनपर्यंत डायरेक्टली येऊ शकता किंवा अगोंडापर्यंत पण येऊ शकता. तर डायरेक्टली इथे उतरायचं आणि तुम्हाला जर बीच साईडलाच थांबायचं तर बीच साईडला एक दिवस स्पेंड करायचा, म्हणजे तुम्हाला गाडी घ्यायचा पण तो खर्च वाचतो. आणि जेव्हा गाडी घ्यायची इथूनसुद्धा गाड्या मिळतात रेंटवर. सो मग डायरेक्टली इथून गाडी घ्यायची आणि मग फिरायचं, तुम्हाला कुठं जायचं. म्हणजे इथे जवळपास म्हणजे पॉलिलेम झालं, परत कोला बीच झालं, हे बीच असू दे तर मग तसं फिरू शकतो. सो ते पण एक आहे ऑप्शन. सो लेट्स गो गाईज. दिस इज द एंड ऑफ डे 2. भेटूयात पुन्हा उद्या डे 3च्या ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.